मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय मॅक्स महाराष्ट्र. आणि आता माझ्यासोबत जी व्यक्ती आहे, मला असं वाटत नाही भारतात कुणालाही राखी सावंत माहिती नसेल. ड्रामा क्वीन जी आहे राखी सावंत, रियालिटी क्वीन जी आहे, रियालिटी शोजची राणी राखी सावंत माझ्यासोबत आहे. राखी, इतकं छान जर्नी तुझी. आम्हाला इतकं हसवलंस तू, इतके छान टास्क केलं. मला वाटतं की पहिल्यांदाच बिग बॉस मध्ये तू टास्क वगैरे खेळलीस ना? हो. हाऊ वाज इट? काय तुला कसं मला वाटलं? चान्स दिला बिग बॉसने टास्क खेळायचा. मी ब्लॅक बेल्ट आहे ना, 4-4ला एकाला मी फोडू शकते. आणि तुम्ही सांगितलं कोण ओळखत नाही, तर मग आपले प्रधानमंत्री पण मला ओळखतात. मग राखी सावंत तर थँक्यू. आपण ह्यावेळी टास्क खेळली, गंमत केली, राडे केले, काय काय नाही केलं मी. super. आपण लोकांना आवडलं. एंड ऑफ द डे दॅट इज माय अचीवमेंट. पण तुला कोण आवडलंय? राखी सावंतला कोण आवडलंय बिग बॉस मध्ये? सगळ्याला माहितीये. राकेश बापट. ओ गॉड, राखी, वाव. आम्हाला मजा आली म्हणजे ते बॉन्डिंग बघायला. किंवा सुरुवातीचं तू ज्या पद्धतीने आलीस, मग काटा असेल मग टोळी असेल. त्याला जिजू सांगत होते मी. हो, जिजू म्हटली हो, होती. पण मला माहित नव्हतं कसं होणार आतमध्ये. आणि जे काही आता झालं कळलं की सगळं मुली आहे त्याला का म्हणजे इतका लाईक करते. तो इतका चांगला जेंटलमन आहे आणि Wow. चांगला मुलगा आहे तो. ही मैत्री घराबाहेर ही कायम. नाही 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 बाई, मी चालले दुबईला. नाही, माझं वन साइडेड आहे. हो. पण दुबईला असते राखी तू. आम्हाला असं मुंबईत सारखं सारखं भेटायचं असतं राखी. भेटूया ना, मी इथे राहते ना, असं नाहीये. काम करायला तिथंच येते ना मी. हो. 2 तासाची फ्लाईट आहे, हा. 2-3 तास. तन्वी तुला असं वाटतं विनर होईल? आणि तुला असं वाटतं की 100% लिहून घ्या, तन्वी विनर आहे. काय वाटतं तुला तन्वी जिंकावं? तिनं असं काही केलं नाहीये खास, पण मला वाटते कारण मला तो 6 सेन्स येतोय. किती जिंकणार आहे. मी मिसेस बिग बॉस आहे ना. हो, आम्ही बघितलं सापशिडीचा टास्क ज्या पद्धतीनं राखी खेळली. 5 म्हटल्यावर 5 येत होतं. काय होतं तो टास्क? काय एन्जॉय पासे शकुनी मामा कसे पासेस टाकत होते, तर कसे ते माझं ऐकतात. इच्छाधारी आहे ना मी. मला कळतं. माझे मित्र आलेले एवढे सर्प, त्याने माझ्या सांगितलं जे मागणार ते देणार. म्हणून किती मग पैसे, ते हारलेले पैसे घेऊन आलेली. आणि सगळं ते विशाल जर का विशाल हारला, ते हे ग्लासमध्ये ते छोटे बॉल कसे. मी क्रिकेट छान खेळते. मी कुठलीही टास्क, कुठलीही गेम मला सांगा, मी सगळं छान खेळते. ऑलराऊंडर आहात तुम्ही. आम्हाला सगळ्यांना माहितीये राखी काहीही करू शकते. ती एकमेव व्यक्ती, ती डान्स करू शकते, ती ऍक्टिंग करू शकते. मला वाटतं तू रायटिंग पण करावी राखी, की काय पंचेस मारतेस तू. म्हणजे 36चा आकडा, 38चा आकडा मला प्रचंड आवडलं ते. पण तुला तो ह्युमर काय राखीचा तो कुठून येत असतो? तू कन्सिस्टंटली चार्ज असते म्हणजे सकाळी म्हणजे चार्ज मी तर असतेच, पण जेव्हा बिग बॉसच्या घरात जातो म्हणजे ते कमर कसून सांगतात ना की सोडायचं नाही, आपलं दाखवायचं. तुम्ही 1.5 तास बघतात, घरचे लोक 24 तास बघत होते मला हसून हसून. ते मेलेले की अरे बंद कर, आता झोपायला जायचंय. तर मी एंटरटेनर आहे. लोकांना आवडतं. मी जे काही करते त्यांना आवडतं, सगळ्यांना आवडतं. पण राखी, तुला कोणकोणत्या स्पर्धकांनी इम्प्रेस केलं घरात? तुला काय वाटलं की ते जिद्दीनं खेळवते ते, जशी तू खेळते सकाळ उठल्यापासून राखी सावंत सुरू होते ते शेवटपर्यंत असतेस. तुला असं वाटलं कोणते स्पर्धक आहे त्यांच्यामध्ये ती एनर्जी आणि ती भूक जी आहे? एक पण नाही. मला बघून त्यांना असं वाटायचं की हे काय करते, ही काय नाटकं करते. त्यांना असं का एवढं करायचं? अरे का नाही करायचं? तुम्ही कुठल्या पिकनिकला नाही गेलेत, तुम्ही बिग बॉसच्या रियालिटी शो मध्ये आलेत. इथं लोकांना मौका भेटत नाही. तुम्हाला मौका भेटला, तुम्ही चौका मारा. तुम्ही मला बघा, आता इतकी सीझन येते, दरवेळी काहीतरी डिफरंट करणार. मी करते ना, यावेळी पण डिफरंट केलं ना, खूप वेगळं. म्हणजे आम्ही एक रूप बघितलं. तू ते सगळे मेकअप करत होतीस आणि वेगवेगळी रूप करून येते राखी. म्हणजे अनेकांना असं वाटतं की राखी तूच करत होती ते सगळे. मी स्वतःच करत होते. म्हणजे मला सगळंच येतंय. सुपर राखी. खूप छान वाटलं राखी पुन्हा एकदा भेटून. थँक्यू सो मच. राखी सावंत डान्स पाहिजे. चला गाणं गाणं आपण बोलूया आता पटकन लावायला. थोडं कुठलं गाणं? सुंदरी सुंदरी चला. तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग, सुंदरी सुंदरी. राखी सावंत. थँक्यू सो मच. थँक्यू.